या विश्वाचं निरीक्षण विश्वात या कृतयुगाचा विचार या कृतयुगाच्या ठाई विश्वभार पूर्ण असताना जिथं बापाचा लवलेश होता उपयोगाचा नाही पालक या नात्याने माझी ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे या कृतयुगामध्ये विश्वाचं रक्षण व्हावं भक्तांचं पालन व्हावं याच्यासाठी तो निरीक्षण करतोय कारण या कृतयुगाला किंवा प्रारंभ होता क्षणी काय घडलं याची कल्पना कदाचित तुला असेलही तर या विश्वाच्या ठाईच्या लक्ष्मीनं वैकुंठाचा त्याग केला आणि रागानं केवळ एकांतवासीनं स्वीकारला ती लक्ष्मी जोपर्यंत वैकुंठात पुनश्च येत नाही तोपर्यंत नक्कीच पापाचं का वाटू नये यालाही कारण लागला कारण मान अपमानाच्या पलीकडे देवतांचं स्थान आहे ज्या भृगु महंतांचा जन्म ज्या ब्रह्मकुळात झाला ज्याला ब्रह्मकुळाचं नाव या विश्वाच्या ठाई तेजमय ठेविलं ते भृगु महंत म्हणजे कुणी सामान्य नव्हे तेच जर माझं नातं या विश्वाच्या ठाई काय हे तुलाही नेम आहे असं असताना ज्या भक्तांनी देव पूजला ज्या भक्तांनी किंवा देवतांचा महिमा वाढविला तेच भक्तराजा देवतांपेक्षाही एका मात्रेनं सर्वश्रेष्ठ ठरले मग अपमान तो कोणता म्हणजे भक्ताला तो श्रेष्ठ म्हणतोय बरोबर आहे तुझं भक्तांनी देव पूजला देवतांचा मोठेपणा भक्तांनी वाढला पण देवा आज मी याच्यासाठी आलो नाही तर एक प्रश्न मला तुला करायचा आहे काय म्हणत हो ऐक देवा एखादा जर दानव चुकला तर त्याला तुम्ही देव शासन करता एखादा जर मानव चुकला तर तुम्ही देव त्याला शासन करता एखादा देव चुकला तर त्याला शासन आहे की नाही हे विश्वाच्या नियतीनं ज्या महामायेच्या आशीर्वादानं ज्या वेदाचं पठण करत सृष्टी निर्माण केली युग घडविण्याचं कार्य ब्रह्मगाव करतात मी या सृष्टीच्या आसमंतात चला चला ओंकार झाला देव दानव मानव कुणी असल्या प्रत्येकाला शासन नियतीनं ठेवलेलं आहे देव जरी चुकला तरी त्याला शासन नक्कीच होणार आहे देवा तुझा उत्तर आलं मग पहा कल्प विकल्पाची देवता कली स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सद्भक्तांचा छळ करतोय अहंकार वाचण्याचा जर का कलियुग या कृतयुगाच्या ठाई अधर्माला प्रोत्साहन देत असेल तर धर्म संस्थापनेसाठी पूर्ण ब्रह्म ज्या वैकुंठीच्या मानाला पालन करण्याची जबाबदारी घेतली तिथं अहंकार जर का कलियुगाला झाला तर त्या विश्वभार पुण्य सामावला गेलं पण या एका पापाचरण नाही जिथं पापाचरण नाही तिथं या कलीला स्थान नाही म्हणूनच एकसारखं मस्तक कसं बधीर होतंय विचारांचे विचारवली विविध प्रश्नांची प्रश्नावली एकसारखी मस्तकात थैमान घालतंय याच एका प्रश्नाच्या उत्तरासाठी वैकुंठापर्यंत माझं येणं झालं वैकुंठीचा नारायण हे अनंत अच्युत पद्मनाभ केशव मुकुंद नारायण श्रीहरी महाविष्णू भक्तांच्या सख्या
पाठीराख्या हे जगज्जेत्या परमेश्वरा हा शनिदेव नतमस्तक होतोय. मनातील इच्छा परिपूर्ण होईल असा मंगलमय वा देवर्षी नारद नमो 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 नमः नमो नमः नमो नमो. हे कल्प विकल्पाच्या देवते हे कलिदेव ज्याला विश्वाच्या ठाई प्रत्येक युगाच्या ठाई सहकार्य करण्याची जबाबदारी घेतली. हा देवतत्वाला दिलेला शब्द परिपूर्ण करत असताना सांप्रत या नारायणापर्यंत तुझंही न झालं. देवा याच्या मुळाशी कारणीभूत तूच आहे. मी आहे होय ऐकूया. हा कलिदेव तुझ्यापर्यंत आलाय. देवा एकाच प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्नाचे उत्तर होय हे देव सुखदा होत अमेश्वर नाथाचे शक्ती तुमच्या अंगी असताना सांप्रत प्रश्न तुमच्या नेत्रासमोर उभा राहावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी या नारायणापर्यंत यावं. सत्यच आहे. मग काय तेव्हा माझा प्रश्न कोणता तर संप्रत चालू आहे तुझं युग कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि त्यानंतर येणारं या कलिदेवचं युग म्हणजे कलियुग आणि त्या कलियुगाच्या ठाई मला अस्तित्व आहे. पण देवा या कृतयुगात या कलिला अस्तित्व जिथं 4 युगांची खेळबंदाणी केली गेली 4 युग या विश्वाच्या ठाई निर्माण झाली त्या युगाच्या ठाई प्रत्येक देवदेवतांजवळ जबाबदारी दिली. प्रत्येक युगाच्या ठाई प्रत्येक देवदेवताने आपलं कर्तव्य परिपूर्ण करावं. माझं असताना तुझ्यामध्ये जबाबदारी कलियुगाच्या ठिकाणी दिली. जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला त्यावेळी तुम्ही शंका सांगायला हवी होती. मग देवा मला एक सांग या कृतयुगाच्या ठाई या कलीला आविर्भाव का नाही. या देव भक्तांनी पूजल्या देवतांचा महिमा भक्तांनी मांडला. त्याच भक्तांचा प्रश्न आहे आविर्भाव कुणाला द्यावा. दुसरी गोष्ट ज्या नियतीला दिला जाणारा आविर्भाव नव्हे तर महामायेला दिला जाणारा आविर्भाव आणि तो आविर्भाव प्रत्येक देवदेवतांनी मान्य करायला हवाय. मग देवा या कृतयुगाच्या ठाई तू नटलाय मग या कलिदेवतेला आज देवतांच्या मांडी लावून बसण्याचा अधिकार का दिला नाही. यालाही कारण आहे कलिदेव तुझा जन्म झालाय तो मुळी ब्रह्माच्या पृष्ठ छिद्रापासून होय. माझा असताना अपवित्र तुला मानलं गेलं. तुझी छाया जर या विश्वाच्या ठाई पडली नव्हे तर तुझा स्पर्श कुणालाही जरी झाला हे मला महाकाय असत्या तर अवतार होतोय. कोण बरोबर बसायला तू लुडबुड करू नको. मग देवा काय? या कृतयुगाच्या ठाई या विश्वाच्या ठाई जेवढे तुझे भक्त आहेत त्यांची इच्छा आकांक्षा परिपूर्ण करण्यासाठी तू तर पाठवतोय. मग देवा मी कोण या देवतातील घटक ना मग का माझा धन मला पावलं दूर ठेवला. यालाही कारण आहे. कोणतं? मानासाठी स्थानासाठी देवतत्वाने झटायचं नसतं. आपलं कार्य परिपूर्ण करायचं असतं आणि कार्यरत राहून या विश्वाच्या ठाई आपलं नावलौकिक मिळवायचं लक्षात ठेव. पण देवा तुम्ही ठरविलंय नकोय मला त्या देवतांचं सहकार्य. हा कलिदेव या कृतयुगाच्या ठाई स्वतःचं अस्तित्व ठेवणार आहे. ओरडतोस कशाला? का? या देवांप्रमाणे काहीतरी करून दाखव ना. करून हे. ए, कलिदेव! अवताराला पंडित होतोस. आतापर्यंत सारं काही साफ करून घेतलं. पण जिथं ब्रह्मपुत्र मिळाला आणि या मार्गावर सत्य चालविण्याचा प्रयत्न करतो. हाच मुळे तुझा धर्म आहे. कोण आहे तू? What
आता आहे काय ते? कर्णाची कर्णेंद्रिय खोल आणि आणि ऐक मी काय सांगतोय. तू काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? तू काय करणार ए, आहे? काय करणार तुला आहे? काहीच जमणार नाही, लक्षात ठेव. कलिदेव आम्ही सामावून घेतलंय तुला. विचार कर या गोष्टीचा. परिपूर्ण विचार केलाय. मग तेव्हा ऐक, हा कलिदेव तुझ्या चरणी प्रतिज्ञा करतोय. होय, कुणाच्या बाबतीत? तूच मला नियमाने अटी घालून दिले होतेस ना. तिथं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असेल आणि जिथं हरिहराचे भक्त असतील तिथं या कलीला थारा नाही. खरेच नाही. नाही ना? विचार कर. मग याच राहील तिथं मी जाणार आहे. कुठं? तिथं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असेल कलिदेव! हरिहराचे भक्त असतील तिथं मी जाणार. आणि कल्प विकल्प स्वतःच्या भक्तीपासून वंचित करेल आणि या कलिदेवामध्ये जी ज्यावेळी भक्ती करून गेली त्याच पहिलेच एवढी खंबोर प्रतिज्ञा केली. नारायण सद भक्ती भक्ती चालेल तिथं जाऊन कल्प विकल्प करणार आहे. अरे प्रतिज्ञा जी सत्य झाली, जी धर्माला अनुसरून होती, प्रतिज्ञा जी सत्य झाली ती सत्याच्या बाजूने होती. जो स्थानासाठी मानासाठी झटला तो या विश्वाच्या ठाई संपला, लक्षात ठेव. कलिदेव ही देवतातील एक घटक आहे. अवकेरण मंडित तो झाला. अरे या विश्वाच्या ठाई जिथं भक्तीने